आता एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यामध्ये केशरी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई आता बंद करण्यात आली आहे. शिवाय वितरण सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे. नव्यानं अर्ज करणाऱ्या अर्जदारांना आता ई शिधापत्रिका मिळणार आहे. तर अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून रेशन कार्डची छपाई बंद करण्यात आली आहे. नागपुरात नवीन रेशन कार्ड धारकांना ई शिधापत्रिकेचं वितरण सध्या सुरू असल्याची माहिती आहे. बंद व्हायचं कारण म्हणजे ई पॉज द्वारा जे लाभार्थ्यांना आपण थंब देऊन ते माल वितरित करतो, त्यामुळे याच्या आधी ह्या रेशन कार्डवर त्याची नोंद घेतल्या जात होती. पण आता त्यामुळे ई पॉज आल्यामुळे ते थंब दिल्यामुळे ते ऑनलाईन आपल्याला सगळं दिसून येते. त्यामुळे शासनाने हे शिधापत्रिका बंद केलेली आहे. जुनं हे कार्ड आहे त्याचं काय? ते पण ते युज करू शकतात, तो प्रॉब्लेम नाही. पण त्यांना दुय्यम प्रत ज्यांना पाहिजे आहे तर आता ते न मिळता ई शिधापत्रिका मिळणार त्यांना. हे बंद झालेलं नाही. नाही, हे बंद झालेलं आहे. ऍक्च्युली जे आहे आमच्याकडे जे बॅलन्स होतं ते आम्ही तहसीलला देऊन वितरित करून त्यांना ते संपुष्टात आणतोय आणि नव्याने ई शिधापत्रिका देतोय. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते. भाईंदरच्या नवघर पोलिसांनी आता टोरेस कंपनीचे 7,47,00,000 गोठवल्याची माहिती आहे. रामदेव पार्क भागातील टोरेस फसवणूक प्रकरणी हा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. टोरेसकडून फसवणूक झालेल्यांची संख्या ही 52 वर गेली आहे. 28 जणांच्या तक्रारीनंतर आता नवघर पोलिसांकडून या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. आणि यानंतर आता पुन्हा घेऊयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. बुलढाण्यामध्ये टक्कल पडणाऱ्यांची संख्या 51 वर, तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची महत्त्वाची माहिती. आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातल्या 6 गावांमध्ये घरोघरी सर्वेक्षण सुरू. सोलापुरातील 23 साखर कारखान्यांना एफआरपी न दिल्यामुळे नोटिसा, तर 2 महिन्यांनंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात एफआरपी जमा नाही. सीमा प्रश्नासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा चलो. कोल्हापूरचा नारा. 17 जानेवारीला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार. 17 जानेवारीला सीमा लढ्यातील शहीदांचा हुतात्मा दिन. टोरेस कंपनीकडून 6 लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता, तर कंपनीचा संस्थापक युक्रेनला पसार झाल्याचा संशय. राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकाला कोणत्याही दुय्यम निबंध कार्यालयामध्ये दस्त नोंदणी करता येणार, तर एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबवण्यात येणार. आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांचं मूल्यमापन चांगल्या संस्थेकडून करा. रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था आणि दर्जेदार सेवा निर्माण करण्यावर भर देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. नागपूर पुणे मुंबईसाठी आता शयनवान वंदे भारतचा प्रस्ताव. लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी नागपूर विभागाकडून रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव सादर. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा राज्यातील मातांसाठी जीवनदायी फायदा, तर एकूण 35,26,265 मातांनी घेतला याचा लाभ. आता बातमी दानवेंची आहे. बीड हत्या प्रकरणामध्ये 23 वर्षाचा मुलगा पोलिसांच्या हाती तुरी देतोय असं दानवेंनी म्हटलंय. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी या संदर्भातलं एक ट्विट केलंय. सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला तयार नसल्याचं सुद्धा दानवे या ट्विटमध्ये म्हटलंय. नेमकं काय ट्विट दानवेंनी केलं आपण सविस्तर जाणून घेऊयात. संतोष देशमुखांच्या हत्येला महिना उलटला तरी केवळ 23 वर्षाचा एक पोरगा कृष्ण आंधळे हा पोलिसांच्या हाती तुरी देतोय. दुसरीकडे जनभावनेचा आदर म्हणून सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला तयार नाहीये. किती हा निगरगठ्ठपणा. निगरगठ्ठ हा शब्द सुद्धा लाजवला यांनी तर, असं दानवेंनी म्हटलंय. तर सरकार आणि गृहमंत्री म्हणतात आम्ही कुणालाही सोडणार नाही महोदय. सोडणार